हॅलो गाईज, नमस्ते. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्त चुलीवरचं मटण केलं होतं. गावाकडची यात्रा चालू झाल्यात तर आम्ही विचार केला चुलीवर मटण करावं आणि तुमच्यावर पण रेसिपी शेअर करावी. आधी तर व्यवस्थित चूल मांडून घेतली, त्याच्यावर तवा ठेवला, तेल टाकलं. तेल गरम झालं की लगेच कांदा ॲड केला. मी इथं 3 किलो मटणाचा रस्सा बनवणार आहे तर त्यासाठी मी 10 ते 12 कांदे घेतले होते. व्यवस्थित त्याला कट केला आणि मस्त असं भाजून घ्यायचं आहे. घाई अजिबात करू नका, मसाले व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अशाच चटपटीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. तो एका प्लेटमध्ये काढून घेतला. पुन्हा तव्यावर तेल टाकूया आणि सुकं खोबरं आता भाजून घेऊया. सुकं खोबरं इथं मी 1/2 किलो घेतलं होतं. खोबरे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ह्यामध्ये ओलं खोबरेही टाकू शकता. ओलं खोबरे सेम परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. पण सुक्या खोबऱ्याची रश्श्याची टेस्टच एक वेगळी येते. तर नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा जर कधी नसेल बनवली तर. सुकं खोबरं भाजले व्यवस्थित, आपण तेल काढून घेऊयात. त्याच सेम परातीत मी काढून घेतले. आणि त्यामध्ये आता फुटाण्याची डाळ ॲड करूया. फुटाण्याच्या डाळीला तुमच्यात काय बोलतात ते मला नक्कीच कळवा. आमच्यामध्ये ह्याला फुटाण्याची डाळच बोलतात. आता ही आपण व्यवस्थित भाजून घेऊया. नॉर्मली आपण घरात चिकन या मटण बनवतच असतो, पण चुलीवरचं मटण म्हटल्यावर इतकं टेस्टी झालं होतं, खूप टेस्टी. आणि चुलीवरच भाकरी केल्या होत्या. चुलीवरचं मटण खाल्लं की एकदम हॉटेलची टेस्ट येते आणि खूप छान पण लागतं. हल्ली गावाकडचं चुलीवरचं मटण भेटत नाही म्हणून हॉटेलमध्ये पण सेम मटण दिलं जातं. तसंच ह्यावेळेस पण आम्ही बनवले. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. फुटाण्याची डाळ एक वेगळ्या थाळीत मी काढून घेतली होती, कारण ती आपल्याला खोबरं आणि कांद्याबरोबर म्हणजे वाटायची नाही, ती वेगळी पेस्ट करायची त्याची. टोमॅटो घेतला होता, तो पण परतून घ्यायचा आहे. एक 5 ते 10 मिनटंच टोमॅटो परतून घेतला आहे. खूप जास्तही परतू नका, नाहीतर तव्यामध्ये तुमच्या टोमॅटोची चटणी होईल. त्यामुळं 1-2च मिनटं मी फक्त टोमॅटो परतून घेतले. आता ह्या सगळ्या मसाल्यांची आपल्याला पावडर पेस्ट करून घ्यायची. त्यासाठी आलं लसूण ॲड केलं आहे, कोथिंबीर ॲड केली आहे आणि आता हे सगळं आपण पेस्ट करून घेऊया. मी सगळं सेपरेट पेस्ट केलं होतं, कारण आपल्याकडं खूप मोठं मिक्सरचं भांडं नसतं. त्यामुळं आधी खोबरं, मग कांदा, मग आलं लसूण, मग कोथिंबीर आणि टोमॅटो असं आता व्यवस्थित हे मिक्स करून घेते सगळं. आणि आता आपण मटण शिजायला टाकूयात चुलीवर. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं होतं, त्यावर माती लावली होती. माती ह्यासाठी लावायची की पातेलं खराब नाही हवं, त्यासाठी. व्यवस्थित सगळे करून शेतातलीच माती आणली होती, त्यातच थोडंसं पाणी ॲड केलं आणि तेच मी पातेल्याला लावते.
पातेलं गरम व्हायला ठेवूया. तेल ॲड केलं, तेल पण गरम झालं तर बारीक एकदम कांदा चिरला होता तो व्यवस्थित परतून घेऊया. मी इथं सुकं खोबरं आणि लसणाची पेस्ट करून ठेवली होती ऑलरेडी, ती ॲड करते. कारण की थोडंसं आम्हाला मटण सूप पण काढायचं होतं, म्हणजे आळणी पाणी, तर त्यामध्ये ती टेस्ट छान येते आणि थोडंसं घट्ट आळणी पाणी होतं, त्यामुळं मी इथं खोबरं आणि लसणाची पेस्ट ॲड केली आहे. आता त्यामध्ये हळद ॲड करूया. आणि ते पण मिक्स करूया. मस्त अशी भरपूर कोथिंबीर पण ॲड करूया. कोथिंबीर बारीक चिरून धुवून मग ॲड करा. आणि जर आपल्याला आळणी पाणी बनवायचं असेल तर आपण जेव्हा घरी पण आळणी पाणी बनवलं तेव्हा पण कोथिंबीर फोडणीत आणि खोबरं लसूण टाकलं की त्याची ती एक वेगळीच टेस्ट येते. आता मटण स्वच्छ धुतले, म्हणजे जास्त पाण्याने मटण धुवत नाही, कारण गावाकडे पद्धत आहे की जर जास्त 2-3 पाण्याने मटण धुतलं की त्या मटणाची टेस्ट जाते. आम्ही फक्त मटण पाण्यात टाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर ते ॲड केलं पातेल्यामध्ये. आता मीठ ॲड करूया. इथं खडे मीठ आम्ही वापरले, टेस्ट चांगली येते. नॉर्मल घरातलं मीठ ॲड केलं तरी चालतंय, पण इथं खडे मीठ मी 2 मूठ ॲड केले होते. व्यवस्थित छान परतून घ्यायचे. कांदा, खोबरं, लसूण ह्यामध्ये मटण व्यवस्थित परतलं की त्याची टेस्ट पण छान येते. तुम्ही जर तुम्हाला खोबरं नसेल ॲड करायचं, तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा ॲड करू शकता. आता त्यावर एक मोठी परात ठेवणार आहे आणि त्यावर पाणी ॲड करते. पाणी थोडंसं गरम झालं की आता ते मटणात ॲड करूया. मटण आता मस्तपैकी शिजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि चुलीवर मटण करताना खूप जास्त वेळही लागत नाही. 20 ते 25 मिनटातच मटण शिजलं होतं. रंगही बघा किती छान आला आहे. आम्ही मटणामध्ये थोडंसं जास्त पाणी ठेवलं होतं, कारण आम्हाला आळणी भातसुद्धा बनवायचा होता. तो व्हिडिओ मी रेकॉर्ड नाही केला, कारण आम्हाला खूप उशीर झाला होता. आणि आम्ही ह्याचा मसाला जो आपण रश्श्यात मसाला ॲड करणार आहे, तो पण आम्ही गॅसवर भाजला, जोपर्यंत मटण चुलीवर शिजते तोपर्यंत. तर मटण बघितलं शिजले का नाही, थोडंसं म्हणजे थोडंसं मटण शिजायला बाकी होतं, तोपर्यंत मसाला तयार केला. आता कढई घेतली आहे. ऑलरेडी चिकन सुक्कंही केलं होतं, त्यामुळं कढई अशी आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल की तर त्यामध्ये तेल ॲड केले. तेलामध्ये जे मसाला आपण बारीक करून ठेवला होता, म्हणजे खोबरं, आलं, लसूण, ते ॲड करूया. व्यवस्थित मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनटानंतर आता सगळे हे मसाले ॲड करूया. ह्यामध्ये धने पावडर, हळद, घरचा काळा मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि घरकुल मसाला आहे, ते आता सगळं ॲड करूयात. आता पुन्हा एकजीव करायचा आहे हा मसाला. मस्त असं मसाल्याला तर्री असतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा किती मस्त आणि एकजीव झाला आहे हा मसाला. तोपर्यंत मटण पण चुलीवर शिजलं होतं. आता त्यामध्ये हा मसाला टाकूयात. आम्ही थोडंसं आळणी पाणी ठेवलं होतं साईडला. पूर्ण मसाला त्यामध्ये ॲड करते.
मस्त सुंदर असा रस्सा झाला होता. रंगही खूप छान येत होतं. मटणाची टेस्ट पण खूप म्हणजे खूप मस्त झालं होतं मटण. नक्की व्हिडिओ ट्राय करा. बघा अजून मसाला कालवलाही सुद्धा नाही आहे, तरी तर्री आली आहे रश्श्याला. आता मिक्स करून घेऊया रस्सा आणि त्यामध्ये मी आता पाणीसुद्धा ॲड करणार आहे, कारण रस्सा पातळ छान लागतो. आणि थोडीशी टेस्ट येण्यासाठी जी आपण फुटाण्याची डाळ भाजली होती ती ॲड केली. तुम्ही तुमचा रस्सा कितपत तुम्हाला घट्ट पाहिजे कितपत पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ॲड करा. पाणी ॲड केले, त्यामध्ये कालवले ते व्यवस्थित. आणि आता हे त्या रस्स्यामध्ये टाकूयात. जितकं वाटेल तितकं पाणी ॲड करा तुम्ही, आवडीनुसार कमी जास्त. आम्ही 2-3 प्रकारचं बनवलं होतं, म्हणजे चिकन सुक्कं बनवलं होतं आणि भात बनवला होता. त्यामुळे आम्ही रस्सा थोडासा कमी आणि पातळ ठेवला होता. वरून कोथिंबीर ॲड करूया आणि मस्त असं झणझणीत गावाकडचं चुलीवरचं मटण रस्सा तयार आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.